तर आज आम्ही गावाकडे यात्रेला निघालो आहोत आणि त्यामुळे आज नाश्ता नाही तर थेट स्वयंपाकच करून घेतला। मस्त पालकाचं वरण बनवलं आणि घरात बीटरूट होतं तर त्याचा हलवा पण करून घेतला आणि 4-5 दिवसासाठी जायचे त्यामुळे घर सोडताना माझा फुल चेकिंग मोड ऑन झाला। फ्रीजमध्ये भाजीपाला होता तर तो सगळ्या सोबत घेतला कारण वाया जायला पण नको। आणि पुरुषांचं सोपं असतं कपडे घातले की निघालो, पण बायकांना एकदा नाही दोनदा नाही तर 17 वेळेस सगळं चेक करावं लागतं। गॅस बंद केलाय का, दार लॉक केलंय का, भाज्या घेतल्या का, औषधं घेतली का आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे चार्जर सोबत घेतलाय का। मी सगळे मस्त रेडी झालो आणि नेत्राचे पप्पा गाडी थंड करत होते तोपर्यंत आम्ही त्यांची इकडे उभं राहून वाट बघत होतो आणि मुलांना सांगितलं की गावाला जायचे तर त्याची एक्साइटमेंट तर नेक्स्ट लेवलची असते। कधी पोचतोय, काय करणार, कोणाला भेटणार, नॉनस्टॉप त्यांच्या गप्पा अशा चालू असतात। वाटेत मस्त उसाचा रस घेतला आणि फायनली पोचलो घरी। इकडे आमचा आधीपासूनच वाट बघत होता आणि गेटजवळ उभं राहिला होता म्हणजे वीर नेत्रा कधी येणार असं म्हणून। घरी पोचताच मी आणि जाऊबाई लगेच पार्लरला निघालो। तिथून आल्यावर मस्त गरमागरम चहा घेतला आणि प्रवासाचा सगळा थकवा गायब झाला आणि रात्री शांतपणे हरिपाठ सुरू केला। मन अगदी प्रसन्न झालं। बरं, आम्ही हरिपाठ घेतो, पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।